लक्षपूर्वक ऐका. जे आपण पाप करतोय ना, जे दुसऱ्याचं वाईट आपल्या मनामध्ये आहे ना, हे सगळंच्या सगळं देवाला माहित आहे. आपल्याला वाटतं आपण काय केलंय ती देवाला माहिती नाही. पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतय र. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतय र. सगळ्या गोष्टी देवाला कळतात. देवाला आवडतंय कोण? जाग्या वेच लगेच. देवाला कोण आवडतं? जी देवाशा लिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठाला विठाला माझी वाणी तुझे वरनी गुण नाम. ऐसे दे प्रेम काही कळा. ऐसे प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. ऐसे दे प्रेम काही गळा. ऐसे दे प्रेम काही गळा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. माझे वाणी तुझे वर्णे गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. प्रेम काही कळा. प्रेम काही कळा. सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती. तो काकुली ते तुझं लागे. लाड केलडे वाळ माग तसे तुझं वंदन हे रज चरणीचे. सेवेला गी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हवेर. मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या. किंवा मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या. लढे वाळ नामा विठोबाचा दास. लढे वाळ नामा विठोबाचा दास. लोडी बाळू नामा विठोबाचा दास. लोडी बाळू नामा विठोबाचा दास. लढे वाळ नामा विठोबाचा दास. लढे वाळ नामा विठोबाचा दास. विठोबाचा दास. लोडी बाळू नामा विठोबाचा दास. त्यांच्या चरणाशी दंडवत. त्यांच्या चरणाशी दंडवत. लढी बाळ नामा विठोबाचा दास. लढी बाळ नामा विठोबाचा दास. त्यांच्या चरणाशी दंडवत. त्यांच्या चरणाशी दंडवत. लढी बाळू नामा विठोबाचा दास. लोडी बाळू नामा विठोबाचा दास. लढी बाळ नामा विठोबाचा दास. लढी बाळ नामा
विठोबाचा दास लडी बाळ नाम विठोबाचा दास त्यांच्या चरणाशी दंडवत त्यांच्या चरणाशी दंडवत लडी बाळ नामा विठोबाचा दास लडी बाळ नामा विठोबाचा दास त्यांच्या चरणामध्ये दंडवत त्यांच्या चरणामध्ये दंडवत लडी बाळ नामा विठोबाचा दास लडी बाळ नामा विठोबाचा दास फुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा थोडा अनंत कृपा निधान भक्त करवरून आले रुक्मिणी प्राण संजीवन सर्व जगदाधार पंढरीश भगवान परमात्मा सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे गायलेला आहे उच्चारलेला आहे ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय यांनी मुलाची कर्तबगारी किती जरी असली मुलाची कर्तबगारी किती जरी मोठी असली जगद्गुरु तुकोबारायांनी मुलाला धन्यता दिली नाही धन्यता दिली त्यांच्या आई वडिलांना विठाला 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 कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार तो म्हणजे असा या ठिकाणी नैमित्तिक कीर्तन सेवा आहे तुम्हाला सर्वांना निमित्त माहीत आहे तरीही वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे सांगणं ते कैलासवासी वैकुंठवासी आदरणीय गोपाळ भोंजू धोत्रे यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी वर्षश्राद्धाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यांच्या पश्चामध्ये त्यांची मुलं आहेत आदरणीय सोमनाथ गोपाळ धोत्रे मल्हारी गोपाळ धोत्रे आणि मुली आहेत रेखा अनिल मोरे बरोबर आहे का बघा मोरे सुरेखा शिवाजी पवार आणि आईसाहेब सत्यभामा गोपाळ धोत्रे असा हा धोत्रे परिवार आणि धोत्रे परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सर्वजण नातेवाईक सर्व ग्रामस्थ सर्व भजनी मंडळ परिसरातून आलेले सर्व नातेवाईक असतील तुमच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता दिव्यता आणि शांतता आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बरं का जिथं मी आलेल्या मला वाटलं कार्यक्रम होतोय का नाही बरं का एवढी सोपी गोष्ट नाही कार्यक्रम करणं परिवाराला विचारा की कधी त्रास आहे कार्यक्रमाचा एवढं सोपं नसतं महाराजी पण आणि या ठिकाणी एक चैतन्य निर्माण झालेलं आहे मायबाप चैतन्य आणि चैतन्य निर्माण झालं म्हणजे साक्षात देते असे देव उभा देव येत असतो कीर्तनामध्ये ज्या वेळेस आपण रामकृष्ण हरी म्हणतो रामकृष्ण हरी म्हणले की देवाला यावं लागतं आपण अडवतो देवाला या देवा कीर्तनासाठी आणि कीर्तनाला देव आला मग रूप पाहता लोचने सोडून झाले हा नियम आहे कीर्तनाचा म्हणून लक्षात ठेवा या कार्यक्रमासाठी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत भेटत नाही ती महाराज माणसं ही पैसे देऊन भेटत नाही ती आपल्या कार्यक्रमासाठी काहीतरी वडिलांचं महाराज पूर्व पुण्य आहे म्हणून या ठिकाणी आमचे मृदंग सम्राट मृदंग विशारद आमचे माऊली महाराज मेढे या ठिकाणी कोर्टीहून उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा कारण एवढी अधिकारी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आदरणीय आमचे संगीत विशारद अमोल महाराजकरी अकोले संगीत विशारद वारकरी भूषण आमचे अमोल महाराजकरी या ठिकाणी उपस्थित यांचंही दर्शन घेतो महाराजांचं नाव आदरणीय आमचे संगीत विशारद भजन रत्न टकले मामा या ठिकाणी उपस्थित आहेत तेही या ठिकाणी आले त्यांचंही दर्शन घेतो माझ्या समेत आलेले संगीत विशारद आमचे भजन मूर्ती ईश्वरजी महाराज माने आदरणीय मामा या ठिकाणी आले त्यांचंही दर्शन घेतो माझ्या समेत आलेले मृदंग विशारद हरिभक्त पारायण आपल्या कार्यक्रमासाठी 2 मृदंगाचार्य आहेत बरं का समजा जखमी झालाच एक मृदंगाचार्य वाजवता होणार नाही ती समजा झाला जखमी दुसरा लगेच पेंडिंगला आहे आपल्याकडे आमचे महेशजी महाराज
या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त आमचे वारकरी आहेत, सर्वजण भजनी मंडळ परिसरातील गावकरी मंडळी आणि या ठिकाणी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमच्या मदनवाडीचं वैभव, बिगवन मदनवाडीचं वैभव आमचे जाफरबाई या ठिकाणी आलेले आहेत. माझ्यावरती नितांत प्रेम आहे महाराज त्यांचं. या ठिकाणी त्यांचंही दर्शन घेतो. आणि ज्यांनी कीर्तन सेवा या ठिकाणी आयोजित केली ते सर्व परिवार असेल आणि ज्यांच्या मार्फत कीर्तन सेवा आली ते आमचे सिस्टीमवाले निंबोडीचे. खरंच महाराज त्यांची तळमळ आहे. महाराज व्होल्टेज कमी आहे त्याच्यामुळे आम्ही जनरेटर आणायला आलोय. म्हणजे तुम्हाला सांगू का दादा, एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे अशी, त्यांनी जीवन वाहिलं का नाही, त्यांना देवाने कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही बरं का. आणि खरंच कुठलीही गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही ही मी व्यासपीठावरून सांगतो. विठाला 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 आपल्या भागामध्ये ज्यांचं नाव आहे सिस्टीम, कीर्तन म्हणलं की निंबोडीची सिस्टीम, कीर्तन म्हणलं की निंबोडी का ती त्यांना माहित आहे. त्यातलं सुंदर अशी सिस्टीम आहे. द्यावे ते धन्यवाद. थोड्यात सर्व पाहुणे मंडळी, सर्व समाज पुढे बसलेला आहे, माता भगिनी आहेत, सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. आणि जे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटणार आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी क्रांती केलेली आहे ते आमचे परममित्र, ज्यांचा यूट्यूबला चॅनल आहे ते ओम साई क्रिएशन, जिनपुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांनी खूप मोठी क्रांती केली आमच्या. तुम्हाला प्रक्षेपण उद्या भेटणार आहे बघायला बरं का. गणेशानंद महाराज धुमाळ टाकलं का नाही किंवा ओम साई क्रिएशन टाकलं, सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. विठाला 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 विठाला. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि या भंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी 3 मुद्दे उपस्थित केलेले आहेत. प्रत्येक अभंगामध्ये 3 प्रश्न असतात. तुम्हाला कीर्तन कळावं, लय अवघड सांगणार नाही मी. कीर्तन मला येतच नाही अवघड. प्रत्येक माणसाला घरी जाताना काहीतरी कीर्तनातनं घेऊन जावं असं वाटलं पाहिजे. त्याला म्हणायचं कीर्तन. कीर्तनामध्ये जिवंतपणा पाहिजे. कीर्तन हे जिवंत असतं, मेलेलं नसतं. जिवंतपणा माझ्या कीर्तनामध्ये आमचे गुरुवर सांगतात, जिवंतपणा पाहिजे कीर्तनामध्ये. म्हणून जिवंतपणा काय आहे का, प्रत्येक अभंगामध्ये 3 प्रश्न आहेत माऊली महाराज. 3 प्रश्न कुठले आहे का. हा अभंग एवढा सोपा आहे. लोकांना वाटतं आपुले हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाची. हा अभंग घेतला की लोकांना वाटतं नवीन कीर्तनकार आहे, कुणाला बी साहजिक वाटतं. पण अभंग किती सोपा आहे का. पुरुष वर्ग हात असा करायचा, हात असा हात दुमडायचा. अभंग किती सोपा आहे का. आणि हात दुमडला की कोपरा आहे का नाही, हिथं थोडासा चिकट असा गुळ लावायचा, गुळ कोपऱ्याला, आणि तो गुळ असा चाटायचा. गुळ चाटायचा असा. एवढा सोपा अभंग आहे. विठाला 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 महाराज. अभंग सोपा नाही एवढा. नीट आहे का कसा आहे. या अभंगामध्ये 3 प्रश्न असे आहेत. आई वडील कोणाचे धन्य, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, देवाला कोण आवडतं. आणि तिसरा प्रश्न, जगद्गुरु तुकोबराय कुणाच्या सेवेची इच्छा करतात. विठाला विठाला 3 प्रश्न या अभंगामध्ये उपस्थित केलेले आहेत. कुठलाही अभंग घ्या 3 प्रश्न आहेत. मग सुंदर अभंग या ठिकाणी आपण सेवेसाठी घेतलेला आहे. पण ऐका, या परिवाराचे वडील गेलेले आहेत, मायबाप, आणि त्यांच्या पश्चामध्ये सर्वजण, मुलं असतील, मुली असतील, आईसाहेब असतील. या परिवाराने या ठिकाणी एवढा मोठा सोहळा या ठिकाणी उभा केलेला आहे. कशासाठी. उत्तर, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर काहीच जर पुण्य कमी पडत असेल, नीट आहे का, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवोनी हानी केली. पाप पुण्य समान झालं तरच आपल्याला नरदेह भेटतोय. प्रमाण आहे त्याच्यासाठी मायबाप. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. मग काहीच जर पुण्य कमी पडत असेल बर का, तर हे पुण्य या ज्ञानदानाच्या रूपानं, अन्नदानाच्या रूपानं, वस्त्रदानाच्या रूपानं, द्रव्यदानाच्या रूपानं या ठिकाणी आपण
12 वाजता जो फुलं टाकणार आहोत त्या फुलामध्ये ते पुण्य येत असतं मायबाप. आणि हे पुण्य आपण या फोटोवरती त्यांच्या प्रतिमेवरती व्हायचं असतं. आणि हे पुण्य सगळं या ठिकाणी त्यांना 12 वाजता भेटणार आहे. ह्याच्यासाठी कीर्तन आहे. विठाला विठाला विठाला. तुम्ही म्हणसाल मग महाराज कीर्तन कशासाठी, एवढा खर्च कशासाठी? नीट आहे का? पूर्वजांचं जर महाराज वर्ष श्राद्ध पुण्यस्मरण जर केलं नाही तर तुम्ही ब्राह्मणांकडे जावा. ब्राह्मण सांगतात तुम्हाला पितृदोष लागलाय, मुलाचं लग्न जमत नाही, पितृदोष लागलाय, घरामध्ये पैसा टिकत नाही, पितृदोष लागलाय. तुम्ही ब्राह्मणांपाशी जावा. ब्राह्मण सांगतात बघा पितृदोष लागलाय तुम्हाला, गयेवरती जावं लागेल, तीर्थावरती जावं लागेल, तुम्हाला पिंडदान करावं लागेल, अशा बऱ्याच गोष्टी सांगतात. कीर्तन कशासाठी आहे? करा हरी भक्ती पर लोका येईल कामा आणि सोडविल यमापासोनिया. ह्याच्यासाठी कीर्तन आहे. नीट आहे का? मग या परिवाराचे वडील या ठिकाणी गेलेले आहेत मायबाप. या परिवाराची हानी झाली काय असेल? बाप जाणं म्हणजे आधार जाणं बरं का. धोत्रे परिवाराची हानी झाली काय असेल? नीट आहे का माय मावल्या हो? काय हानी झाली असेल? ज्यांच्या पोटी जन्म घेतला बर का, हा ते वडील जाणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही बर का. बघा ना, आपल्यापासून एक 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 माणूस जायला लागलेला आहे. एक एक माणूस, आपल्या जवळचे माणूस जायला लागलेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं. माणसांना काय वाटतं माहितीये का? आताच्या कीर्तनाला आलेल्या जी कीर्तनाला जातात, जी बाहेर फिरतायत, त्यांना वाटतं मी सोडून सगळी मरणार आहे ती, मी सोडून सगळी मरणार आहे ती, मी एकटाच जिवंत राहणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या घरी असा एक कार्यक्रम होणार. त्या कार्यक्रमाला आपण नसणार पण सगळी असणार. विठाला विठाला लक्षात ठेवा. आपण नसणार पण सगळे असणार. एक कार्यक्रम आपल्या घरी असा होणार आहे. लक्षात ठेवा, त्या कार्यक्रमाला सगळे असणार पण आपण नसणार. या परिवाराची हानी झाली काय आहे का? माय मावले हो, झाडू असतो, झाडू तो झाडू घट्ट बांधला की आपण अख्खं अंगण झाडून काढतो. लक्षपूर्वक आहे का? झाडू जर हातामध्ये घेतला, तो झाडू जर घट्ट बांधला, आळ्यानं जर घट्ट बांधला तर तो झाडू अख्खं अंगण झाडून काढतो. पण त्या झाडूचा जर आळा तुटून गेला तर तो झाडू अंगण झाडून काढत नाही का? त्याच्यातल्या काड्या अस्त व्यस्त पडून जातात, तो अंगण झाडून काढू शकत नाही. म्हणून या परिवाराची हानी झाली काय असेल तर लक्षपूर्वक ऐका. बांधल्या पेंडीचा तुटला से आला, बांधल्या पेंडीचा तुटला से आला, बांधल्या पेंडीचा तुटला से आला, पेंडीचा तुटला से आला, बांधल्या पेंडीचा सुटला 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 से आला, त्रनरान माला. थोडा पक्वाचा आवाज. त्रनरान माळा पांगला से पांगला से पांगला से माऊली माऊली ज्ञान देवा हे पांडुरंगा
पांगलासे पांगलासे क्रूर नान माळा पांघराते तृणरान माला तृणरान माला माला तृणरान परिवाराचे वडील जाणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट वाटली का मायबाप? या परिवाराला विचारा ना, बाप गेलेल्याचं दुःख काय आहे. बाप जाणं म्हणजे आधार जाणं मायबाप, परिवाराचा आधार. करता धरता मायबाप बाप जाणं, करता माणूस घरचा जाणं म्हणजे मायबाप एवढी सोपी गोष्ट वाटली का तुम्हाला? आपण 2 तासासाठी इथं बसू मायबाप, सांत्वन करू, पण आयुष्यभराचं दुःख या परिवाराला भोगायचंय मायबाप. बाप गेलेल्याचं दुःख आहे मायबाप, बाप गेलेल्याचं दुःख आहे. महाराज सांगतात, तृण रान माळा पांगलासी. झाडूचा जर आळा तुटून गेला, घराचा जर आळा तुटून गेला, तर घरातली माणसं अस्त व्यस्त होत असतात मायबाप. लक्ष देऊ नये का? बाप जाणं एवढी सोपी गोष्ट समजू नका. बाप जाणं म्हणजे साक्षात घरचा देव निघून जाणं म्हणजे बाप निघून जाणं आहे मायबाप, बाप निघून जाणं आहे. लक्षपूर्वक आहे. घरात मध्ये जर मायबाप एखादी गोष्ट कमी पडली, घरची माणसं जर रडत असली, तर बाप आपल्याला समजवत असतो. करता धरता माणूस आपला घरचा समजवत असतो की रडू नका, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला आणून देतो. आकाशातला चंद्र आणण्याची सुद्धा ताकद मायबाप आपल्या घरच्या बापामध्ये यायला, एवढं लक्षात ठेवा. बाप जाणं म्हणजे सगळ्यात मोठा आधार जाणं आहे. महाराज सांगतात, तृणरान माळा, तृणरान बांधल्या बेडीला तुटलाचे बांधल्या बेडीला महाराज लक्षात ठेवा, घरचा करता धरता जाणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही हो. लोक आपल्या घरी येत असतात सांत्वनासाठी, फक्त काही वेळापुरती आहेत हो. लोक सांत्वनापुरती आपल्या दुःखामध्ये सामील आहेत सगळी लोक. पण बाप जाण्याचं दुःख जर महाराज भोगायचं असेल, तर महाराज परिवाराला आयुष्यभर भोगायचंय महाराज दुःख. लक्षात ठेवा, कीर्तन हे सांत्वनासाठी असतं मायबाप. कीर्तन हे उद्धारासाठी असतं. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी 3 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आई वडील कोणाचे धन्य? लक्षपूर्वक ऐका. पहिला प्रश्न आहे, 3 प्रश्नामध्ये कीर्तन संपणार आहे आपलं. आई वडील कोणाचे धन्य? ज्या आई वडिलांनी मायबाप मुलांना जन्म दिला, जन्म दिल्यानंतर मुलगा जन्माला येऊ द्या, मुलगी जन्माला येऊ द्या, दोन्ही समान आहेत बरं का. पण आताच्या लोकांना वाटतं मुलगी नको,
मुलगी नको वाटते लोकांना आताच्या. का हो, मुलगा पाहिजे का, वंशाला दिवा आहे ना. आणि ज्या वेळेस तोच मुलगा पाठीमध्ये लात घालतो त्याच वेळेस आपल्याला वाटतं मुलगी असती तर बरी झाली असती, सांभाळलं तरी असतं त्या मुलीनं मला. म्हणून लक्षात ठेवा, मुलगी झाली तरी नाक मुरडू नका. मुरडू नका, मुलगी झाली तरी नाक मुरडू नका. हो, ती सगळ्यात मोठी संपत्ती आपल्या घरी आलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. ज्याला मुलगी आहे ती सगळ्यात भाग्यवान माणूस आहे, सर्वश्रेष्ठ माणूस आहे ज्याला मुलगी आहे. आणि ज्याला मुलगी नाही ना, माफी मागून बोलतो, सगळ्यात दरिद्री माणूस तो आहे. विठाला विठाला हा, लक्षात ठेवा. हा, एवढी सोपी गोष्ट नाही हो. मुलगी झाली की महिला मंडळांना सांगतो, सासवांना सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, मुलगी झाली म्हणून नाक मुरडायचं नाही. अहो, 2 मुली असू द्या, 3री मुलगी हो द्या, घरची सगळी महाराज नाक मुरडतात, पण बापाला कळलं ना की मला मुलगी झाली 3री, बापाला आतनं उकळ्या फुटत असतात, आनंद होत असतो. अरे भाग्यवान आहे मी, या विश्वामध्ये मी भाग्यवान आहे, मला मुलगी झालेली आहे, सगळ्यात मी भाग्यवान आहे. त्या बापाला एवढं कौतुक वाटत असतो. आणि महाराज गावभर पेढे वाटत फिरत असतो, का मला मुलगी झाली. लक्षात ठेवा, सर्वात श्रेष्ठ महाराज आपले मुलं आहेत. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्या मुलांना आपण जन्म दिलाय ना, त्या मुलांची कर्तबगारी जर वाढली ना, तर आई वडिलाला धन्यता जगद्गुरु तुकोबराय देतात. माय मावल्या हो, नीट ऐका. म्हणून माझा एक प्रश्न आहे सर्वांना, मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते का बापामुळं मुलाची? प्रश्न खूप सुंदर आहे, मला उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. कुणामुळं? मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते. थोडासा दृष्टांत ऐकून जावा म्हणजे तुम्हाला कळेल. बाप मंत्री आहे, बाप मंत्री आहे, पण पोरग गावातनं पिऊन हिंडतय, गाव काय म्हणल? काय नाही बर का. बाप मंत्री आहे पण पोरग वाया गेलं, जमीन जुमला, पैसा अडका भरपूर आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, पण पोरग वाया गेलं, उपयोग झाला नाही. पण आता त्याची दुसरी बाजू आहे का, मुलगा मंत्री आहे, मुलगा मंत्री आहे आणि बाप महाराज चावडीपासून चाललाय, आणि चावडीवरती बसलेली लोक म्हणाली, लका लय डुलत चाललाय मंत्र्यासारखा. बाप काय म्हणल? मावले हो, बाप काय म्हणल? अरे मंत्री नाही रे, मंत्र्याचा बाप आहे बाप. म्हणून लक्षात ठेवा, मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढत असते. म्हणून पैसा माणसाने कमवलाच पाहिजे. मी म्हणणार नाही पैसा कमवा, पैसा कमवू नका असं मी म्हणणार नाही, पैसा कमवलाच पाहिजे. का? पैसा जर आपल्याकडे असेल तर लोक आपल्याला किंमत देतात. लक्षपूर्वक ऐका हो, पैसा जर आपल्याकडे असेल तरच लोक आपल्याला किंमत देतात. लक्षपूर्वक ऐका. आपल्या खिशामध्ये 1 रुपया असू द्या, 1 रुपया देणारा सुद्धा एक जण सुद्धा आपल्याला भेटत नाही. पण आपल्या खिशामध्ये लाख रुपये असू द्या, लाख रुपये देणारे लाख जण भेटतात. एवढं लक्षात ठेवा. धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व मान्यता आहे जगी. धना मंदाला
जोंधळ्याच्या भाकरीची चव लय न्यारी, चव लय न्यारी, चव लय न्यारी, लय न्यारी, लय न्यारी, लय नाही नाही लारी, लय 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 न्यारी. पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी. महाराज एवढी सोपी गोष्ट नाही हो, ह्याला तपच असावं लागतं. विठाला 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 विठाला. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी, पैसा माणसाने कमवलाच पाहिजे, ह्या माताचा मी आहे. आता बाकी कोणी काय सांगेल, पण मी सांगतो पैसा कमवला, प्रत्येकाने पैसा कमवला पाहिजे, पण त्याचबरोबर मुलांवरती योग्य ते संस्कार केले पाहिजेत. अशी काही लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत बरं का, अशी काही लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पैसा भरपूर आहे, तुम्ही बातम्या दररोज ऐकताय, पैसा भरपूर आहे, पण मुलं चांगली नाहीत. पोरं चांगली जन्माला आली नाहीत. एक व्हिडिओ मी असा बघितला कालचा, की त्या बापाने आयुष्यभर कष्ट केले मुलांसाठी, आयुष्यभर मुलांना शिकवलं, वाढवलं, सगळ्या गोष्टी पुरवल्या, पण पोरं पुसून सुद्धा विचारत नाही. ती बाबा जेवला का विचारत नाही, ती आपापल्या कामामध्ये आहेत. मग आपण संपत्ती कमवली कशासाठी? हा, हे जे त्याची मुंडकी पिरगळून आपण सगळ्या संपत्ती कमवल्या आपल्या मुलांसाठी बरं का. हा, कशासाठी कमवल्या हो, कशासाठी? का आपल्या मुलांना, आपल्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं ह्याच्यासाठी. एवढी सोपी गोष्ट नाही बरं का. हा, आपण जे संपत्ती, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, सगळ्या गोष्टी कमवल्याच पाहिजेत, पण वाईट मार्गाने नाही, चांगल्या मार्गाने. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नसला तरी चालेल, आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट नसला तरी चालेल, पण असलेल्या पैशाबरोबर कुणाचा तळतळाट फक्त नसावा. नको नको. ते पैसे म्हणजे कसे असतात माहितीये का? वाईट मार्गाने आलेले पैसे कसे असतात माहितीये का? वाईट मार्गाने आलेले पैसे हे मशानामध्ये प्रेत ठेवलेलं असतं का, ते प्रेतावरची फुलं म्हणजे ती पैसे आहेत. वाईट मार्गाने कमवलेले पैसे प्रेतावरची फुलं आहेत, आणि चांगल्या मार्गाने पैसे कमावलेलं म्हणजे देवाच्या चरणावरती जी फुलं वाहतात ना, ते पैसे आहेत. विठाला विठाला विठाला. कर्तबगारी मुलांची जर चांगली असती तर लक्षपूर्वक ऐका, आपली कर्तबगारी वाढत असते. अशी काही लोक इथं बसलेले आहेत की महाराज आमची संपत्ती कमी आहे पण आमची मुलं चांगली आहेत. हो, आमची मुलं चांगली आहेत, अधिकारी आहेत, पण संस्कारिक आम्ही संस्कार दिलेले आहेत. आमच्यापाशी पैसे कमी असू द्या महाराज, पण आमची मुलं तेवढी आम्ही चांगली शिकवलेली आहेत, आमच्या मुलांवरती योग्य ते आम्ही संस्कार दिलेले आहेत महाराज. आम्ही श्रीमंत आहे. ती माणसं श्रीमंत आहे. ती श्रीमंत कोण? ह्या विश्वामध्ये श्रीमंत कोण बर का? कुणाला समजावं श्रीमंत? लक्षपूर्वक ऐका. आई वडिलाची सेवा करतो, आई वडिलाची सेवा करतो, घरच्यांचं पालन पोषण करतो, देवाची सेवा करतो, संतांची सेवा करतो, समाजाची सेवा करतो, तो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. ह्याला श्रीमंत माणूस म्हणावं. हो, विठाला विठाला विठाला. महिला मंडळ पुढे सरका, महिला मंडळ. बोला कुंडली देव ऐका. सहजासहजी मुलांवरती संस्कार होत नाहीत. मायबाप, आई वडील कोणाचे धन्य आहेत? ज्या
आई वडिलांनी मुलांवरती योग्य ते संस्कार केले आणि ज्यांची कर्तबगारी उच्च कोटीला नेऊन ठेवली ते आई वडील धन्य आहेत. कुणाची कर्तबगारी वाढली नीट लक्षपूर्वक ऐका. विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेबांनी निर्णय घेतला होता. विठ्ठल पंतांनी महाराज धर्मपंडितांकडे गेले पैठणला आणि पैठणला गेल्यानंतर दर्शन घेतलं आणि सांगितलं समाजामध्ये माझ्या मुलांना अधिकार भेटावा ह्यासाठी मला न्याय भेटला पाहिजे. त्याचबरोबर महाराज धर्मपंडितांनी सांगितलं ह्याच्यासाठी एकच न्याय आहे, तो म्हणजे देहांत प्रायश्चित्त आहे. हे देहांत प्रायश्चित्त तुम्हाला घ्यावं लागेल आणि हे देहांत प्रायश्चित्त तुमच्यासाठी आहे. विठ्ठल पंतांच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं मायबाप. आणि त्याचबरोबर मुलांचं चांगलं होतंय ना, माझ्या मुलांचं चांगलं होतंय ना, मग मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. त्याच ठिकाणी महाराज आपला निर्णय सांगितला आणि घरी आले. चारही भावंड महाराज पहुडलेले झोपलेले आहेत आणि विठ्ठल पंतांनी झोपडीपाशी आल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांना कळालं की मालक आलेले आहेत, धनी आलेले आहेत. विठ्ठल पंतांनी प्रवेश झोपडीमध्ये केलेला आहे. चारही भावंड पहुडलेले आहेत. लक्षपूर्वक ऐका. प्रसंग डोळ्या पुढे उभा करा. रुक्मिणी आई साहेब बाहेर आल्या. विठ्ठल पंतांचं दर्शन घेतलं मायबाप आणि विठ्ठल पंतांचं दर्शन घेतल्यानंतर सांगितलं काय झालं, धर्मपंडितांनी काय न्याय दिला. त्याच बरोबर महाराज विठ्ठल पंतांनी सांगितलं आपल्या मुलांना समाजामध्ये न्याय भेटावा ह्याच्यासाठी आपल्याला देहांत प्रायश्चित्त करावं लागेल, घ्यावं लागेल. मागचा पुढचा विचार केला नाही. तत्पूर्वी महाराज रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं घेऊया ना, आपल्या मुलांना समाजामध्ये जर अधिकार भेटत असेल तर आपण देहांत प्रायश्चित्त घेतलंच पाहिजे आणि आपण घेऊया. मागचा पुढचा विचार केला नाही महाराज. विठ्ठल पंतांनी रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं अगं तुला इथं थांबावं लागेल या चारही मुलांसाठी. मी एकटा देहांत प्रायश्चित्त घेणार आहे, तू येऊ नको माझ्यासोबत. त्याचबरोबर रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं जसं लग्न करून या झोपडीमध्ये मी आलेले आहे, तुमच्या जीवनामध्ये मी आलेले आहे, अर्धांगिनी झालेले आहे, धर्मपत्नी मी झालेली आहे, तिथं पासून शेवटपर्यंत संसारात तुमच्या बरोबरच आहे आणि मी मागे थांबणार नाही, मी तुमच्या सोबत येणार आहे. सगळ्यात लक्षपूर्वक ऐका. ह्यांना मानायचं पतिव्रता. या विश्वामध्ये पतिव्रता अनेक आहेत, पण 3 पतिव्रता असे आहेत. पहिले म्हणजे पतिव्रता, दुसरी म्हणजे प्राणेश्वरी आणि तिसरी म्हणजे सती. विठाला विठाला लक्षपूर्वक ऐका. 3 पतिव्रता. पतिव्रता 1, प्राणेश्वरी 2 आणि सती 3. पहिली पतीचा धर्म सांभाळते ती पतिव्रता आहे. प्राणेश्वरी उदाहरण आहे का, धुंडा महाराज देगलूरकर. बाबा गेलेत असे कळाल्यानंतर त्यांच्या महाराज धर्म पत्नीने त्याच ठिकाणी देह सोडला. त्याला प्राणेश्वरी म्हणायचं. आणि सती, पतीचं महाराज प्रेत चाललेलं आहे, पतीचं प्रेत जळतंय, त्या जळलेल्या प्रेता बरोबर उडी टाकते ती सती. ह्या 3 पतिव्रता आहेत. पतीचा धर्म सांभाळला आणि जाणार मुलांच्या गालावरून हात फिरवला.
आपली आई दिवसभर बाहेर असू द्या मायबाप काबाड कष्ट करण्यासाठी, घरी आल्या आल्या महाराज बाळ जर दुडू दुडू जर पळत आलं तर दिवसभराचा शिणवटा मायबाप आपला निघून जात असतो. दिवसभराचा शिणवटा निघून जात असतो. लक्षपूर्वक ऐका. त्याचबर बर का, देह विसरे आपुला जवळी घेता तीन गेला, हो जवळी घेता तीन गेला, जवळी घेता तीन गेला. देह विसरे आपुला जवळी घेता तीन गेला, जवळी घेता तीन गेला, जवळी घेता तीन गेला. देह विसरे आपुला जवळी घेता तीन गेला, जवळी घेता तीन गेला, जवळी घेता तीन गेला. विसरे आपुला जवळी घेता तीन गेला, जवळी घेता तीन गेला, जवळी घेता तीन गेला, देह विसरे आपुला जवळी घेताशी न गेला. गालावरून हात फिरवला. बाळाचा मुखचंद्र सुकला, कुणाची दृष्ट झाली आला. बाळ जर झोपत नसलं का नाही तर आई अंगाई गाते हो. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. रुक्मिणी आई साहेबांनी हात फिरवला तोंडावरून, मुक्ताईच्या तोंडावरून हात फिरवल्या. डोळ्यामध्ये खळकन पाणी आलं. माझ्या बाळांना मी आता सोडून जाणार आहे. या परिवाराला या परिवाराच्या वडिलांना सुद्धा वाटलं असेल माय बाप, माझ्या मी या परिवाराला सोडून चाललोय, माझ्या बाळांना मी सोडून चाललोय. त्यांचं सुद्धा अंतकरण रडलं असेल माय बाप. निर्लक्षपूर्वक ऐका. का या समाजामध्ये अधिकार भेटावा याच्यासाठी घर सोडलं माय बाप. आणि घर सोडल्यानंतर देहांत प्रायश्चित्त घेतलेलं आहे. पण चारही भावंडांना आई वडील नाहीत. ज्या मुलांना आई वडील नाहीत ती मुलं चांगली घडतात नाहीतर बिघडतात. बर का, चांगली घडतात नाहीतर बिघडतात. पण आई वडील नाहीत. माझ्या ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये भिक्षा पात्र मागण्यासाठी जावं आणि भिक्षा पात्र मागण्यासाठी माय भिक्षाम देही, भिक्षा पात्र मागण्यासाठी जावं, झोळी पुढं करावी. एका माय मावलीनं घरातून बाहेर यावं आणि घरातून मायबाप हातामध्ये शेण आणावं, ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये टाकावं. ज्ञानोबरायांना वाईट वाटत नव्हतं, पण डोळ्यामधून खळकन पाणी आलं. ज्ञानोबराय त्या माय माऊली सोबत बोलायला लागले. माय, तू झोळीमध्ये शेण टाकलेलं आहे मला वाईट वाटलं नाही, पण तुझ्या ठिकाणी जर माझी माय असती, माझी आय असती, हा तर हे कृत्य आईनं कधी सुद्धा केलं नसतं ग, केलं नसतं. एवढी वाईट परिस्थिती महाराज आळंदीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांना, चारही भावंडांना एवढा त्रास दिला. कुठलेही संत घ्या, प्रत्येक संतांना त्रास झालेला आहे. म्हणून लक्षपूर्वक ऐका. प्रपंच करत असताना, परमार्थ करत असताना जर त्रास झाला तर काळजी करायची नाही. का आपला प्रपंच चांगल्या मार्गाने चालला एवढं लक्षात ठेवायचं.
आपला परमार्थ चांगल्या मार्गाने चाललाय एवढं लक्षात ठेवायचं. विठाला विठाला विठाला. ज्याला विरोध नसतो बर का, ज्याला विरोध नसतो त्याला माणसं कशातच मोजत नाही ती. पण ज्याला विरोध असतो, लक्षपूर्वक ऐका, ज्याला विरोध असतो का ना, विरोध, ज्याला माणसं विरोध करतात तो माणूस योग्य दिशेनं चालला एवढं लक्षात ठेवायचं. विठाला 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 विठाला. म्हणून कुठलाही व्यवसाय करत असताना आपलं दुकान छोटंसं असू द्या, कुणी नावं ठेवू द्या, नावं ठेवली तर ठेवू द्या, काळजी करू नका. का पुढनं जर निंदा झाली तर होऊ द्या, कारण निंदकाचे घर असावे शेजारी. पुढच्या माणसानं जर निंदा केली तर आपलं सगळं पाप धुवून जात असतं एवढं लक्षात ठेवून आहे. करती पातकाची धनी मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. आपला प्रपंच परमार्थ व्यवसाय जर पुढे चालत असेल, कुणी जर निंदा केली, कुणा नावं ठेवत असेल, निंदा करत असेल, काळजी करायची नाही. लक्षात ठेवायचं आपला रस्ता योग्य आहे, त्या रस्त्यानंच जायचं. लोकांनी खूप त्रास दिला, लक्षपूर्वक आहे का, लोक त्रास देतात. पण त्याचबरोबर माऊलींना सुद्धा कळालं लोक कसे आहेत माहितीये का. लोक माणसाला चांगलं केलेलं खपत. लोक कसे आहेत महाराज, समाजातली लक्ष देऊन ऐका, या जगातली लोक कसे आहेत ऐका. माणसाला चांगलं केलेलं खपत, पण त्यांच्यापेक्षा चांगलं केलेलं कधी सुद्धा खपत नाही. म्हणू शकत नाहीत माय बाप. या समाजाने एवढा त्रास दिला तरी महाराज चारी भावंड डगमगले नाहीत. एवढी क्रांती जीवनामध्ये केली. ज्ञान राज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. या जगाची आई झाले महाराज माझे ज्ञानोबराय. एवढी कर्तबगारी वाढली. जगद्गुरु तुकोबराय धन्यता मुलांना देत नाहीत, त्यांच्या आई वडिलाला धन्यता देतात. अभंगाचं पहिलं आपोली हिता जो असे जगता, 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 आपोली हिता जो असे जगता. धन्य माता पिता, धन्य माता पिता, तयातिया पुळी कन्या पुत्र होती रे साथी, पुळी कन्या पुत्र होती रे साथी का. धन्य माता पिता, धन्य माता पिता, तयातिया पुळी कन्या पुत्र होती रे साथी का, पुळी कन्या पुत्र होती रे साथी का. आपोलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयातिया, धन्य माता पिता तयातिया. आपोलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयातिया, धन्य माता पिता तयातिया, तयातिया, तयातिया. प्रश्न सुटला. पहिला प्रश्न असा होता, आई वडील कोणाचे धन्य, मुलांची कर्तबगारी चांगली, आई वडील धन्य. दुसरा प्रश्न आहे का, देवाला कोण आवडतं. देवाला आवडतात महाराज जी गीता आणि भागवताचं श्रवण करतात.
ती लोक आवडतात, ती मुलं आवडतात जी ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, गाथेचं पारायण करतात. किती जणांच्या घरी गातात ज्ञानेश्वर आहे मला सांगा बर? नाही महाराज, ज्ञानेश्वरी नाही. दररोज पेपर वाचल पण ज्ञानेश्वरी वाचणार नाही. लक्षपूर्वक ऐका, या विश्वामध्ये असंख्य ग्रंथ आहेत बर का. लक्षपूर्वक ऐका, या विश्वामध्ये असंख्य ग्रंथ आहेत मायबाप, पण सगळ्या ग्रंथांचा राजा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. सगळ्या ग्रंथांचा राजा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. लक्षपूर्वक ऐका, ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला की आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. देवाला आवडतंय कोण? दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघावलं देवाला माणूस आवडतो. पण हे मन असं आहे, हे मन पाप करतं बर का. पाप करतं मन, मन पाप करतं. आपल्याला वाटतं देवाला काय कळत नाही. या मनानं केलेलं पाप देवाला सगळं माहित आहे मायबाप. का? पाप करानी पापी मन है, पाप करानी पापी मन है, सैरा वैरा पळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर. पाप करानी पापी मन है, पाप करानी पापी मन है, सैरा वैरा पळतैर, काय 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 केलं माणसा देवाला सारं कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर, देवाला सारं कळतैर, देवाला सारं कळतैर. लक्षपूर्वक ऐका, जे आपण पाप करतोय ना, जे दुसऱ्याचं वाईट आपल्या मनामध्ये आहे ना, हे सगळंच्या सगळं देवाला माहित आहे. आपल्याला वाटतं आपण काय केलंय ती देवाला माहिती नाही. पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर. सगळ्या गोष्टी देवाला कळतात. देवाला आवडतंय कोण? जाग्या वेच लगेच. देवाला कोण आवडतं? जी देवाच्या पायापाशी महाराज येतात ती देवाला आवडतात. लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला गडबड नाही ना, काय काळजी करू नका, वेळेमध्ये सोडतो कीर्तन. फक्त कीर्तन लक्षपूर्वक ऐका. देवाला आवडतंय कोण? जी देवाच्या पायापाशी येतात. महाभारतातला सुंदर दृष्टांत आहे. महाभारत आणि रामायण लक्षपूर्वक ऐका. मी एका वाक्यामध्ये बसवलेलं आहे. रामायण आणि महाभारत एका वाक्यामध्ये. वाक्य खूप सुंदर आहेत. रामायण आणि महाभारत म्हणजे काय? लक्षपूर्वक ऐका. माझं ते माझं, दुसऱ्याचं तेही माझंच म्हणजे महाभारत. आणि माझं ते भावाचं, भावाचं तेही भावाचं म्हणजे रामायण. अजून ऐका, रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं, रक्त जर रक्ताच्या विरोधामध्ये गेलं की महाभारत होतं, आणि रक्त जर रक्ताच्या कामाला आलं रामायण झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठ्ठल. ऐका, महाभारतातला असा सुंदर दृष्टांत आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्मा पहुडलेले आहेत, आणि पहुडले असताना
दुर्योधन आला आणि डोक्यापाशी उभा राहिला. परत अर्जुन आला, अर्जुन पायापाशी उभा राहिला. देवाला आवडतं कोण आहे का? आणि पायापाशी उभा राहिला. डोक्यापाशी दुर्योधन आहे, पायापाशी अर्जुन आहे. देव उठले. देव उठल्या उठल्या पायापाशी जो बसला होता तो दिसला. त्याचं नाव आहे अर्जुन. अर्जुनाला विचारला, अर्जुना कधी आला रे? अर्जुन म्हणाले आताच आलो. त्यावेळेस मागणं दुर्योधन बोलू लागला, देवा मी पहिल्यांदा आलो या, मी पहिल्यांदा आलोय. देव म्हणाले मला पायापाशी बसणारा दिसतो, डोक्यापाशी बसणारा दिसत नाही. म्हणून फुलं वाहताना देवाच्या पायावरती वायाची, डोक्यावरती वायाचा प्रयत्न करायचा नाही. विठाला विठाला देवाच्या जी पायापाशी येतात. आता महिला भगिनींना सांगतो, जाताय का आपल्या घरी? आता कशाचं जात? ती जात गेलं, ती जात म्हणून सुद्धा म्हणलं नाही जातो गेलं. जात असं आपण पीठ करायचो पहिलं. आता कशाच राहिलंय? आता आलाय मिक्सर. शेंगदाण्यात बी तेल राहिलं नाही आणि कशातच राहिलं नाही. जात आणि त्या जात्यामध्ये महाराज वरून आपण धान्य टाकायचो. ते जात जे होतं ना, वरून धान्य टाकल्यानंतर त्या जात्याला व्यस्त गेल्यानंतर धान्य त्याचा चुरडच व्हायचा. पीठ व्हायचं बर का, चुरड व्हायचा, पीठ व्हायचं. पण जे धान्य त्या खोटीपाशी बसलेलं आहे ना, त्या आरीपाशी बसलेलं आहे ना, ते फक्त धान्य वाचतं. हो, धान्य वाचतं का? त्या आरीपाशी बसलेलं आहे. म्हणून देवाच्या पायापाशी बसायचं, देवाच्या डोक्यावर नाही. अर्जुन दिसला आणि त्या अर्जुनाला विचारलं, देवा कधी आला अर्जुना? दुर्योधन म्हणाला मी आधी आलोय. बरं ठीक आहे बाबा, कोणी काही येईना. कशासाठी आलाय? उद्या युद्ध चालू व्हायचंय. मग काय प्रयोजन काय आहे? आम्हाला मदत पाहिजे. देवानं सांगितलं बघा, माझ्याकडे सगळं माझं सैन्य राहील, मी एकाकडे राहील. मी फक्त 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल, ह्याच्यापेक्षा जास्त मी काय सांगणार नाही. ठीक आहे. दुर्योधन म्हणाला देवाला घेऊन काय करू? एवढं मोठं सैन्य फुडणं आल्यानंतर देव काय करणार आहे? मला तुझं सैन्य देवा दे. सगळं सैन्य देवानं दिलं. अर्जुना तुला काय पाहिजे? अर्जुन म्हणाला मला काय नाही पाहिजे, फक्त आणि फक्त देवा तू पाहिजे. असं सांगितल्यानंतर बर का, देवाला सांगितलं तू पाहिजे देवा. युद्ध चालू झालं. युद्ध असं भयंकर होतं. पुढं असलेली सगळी मंडळी सख्येत. मला सांगा, तुम्हाला बाण मारायला सांगितला, चुलत भावाला बाण मारायला सांगितला, मारचाल का? तुम्ही माझा मारल, त्यानं लय अवघड केलंय माझं बर का. अर्जुनाच्या पुढं सगळी सख्य होती. लक्षपूर्वक ऐका. पण कर्णाने असा बाण लावला होता, तो बाण मायबाप अर्जुनाच्या कंठावरती लागला होता, कंठावरती लागणार होता. जसा बाण सोडला कर्णाने आणि अर्जुनाच्या कंठावरती बाण लागणार, देवाने काहीच केलं नाही. देवानं फक्त मायबाप अंगठा खाली दाबला आणि अंगठा खाली दाबल्यानंतर, अंगठा जसा खाली दाबला तसा महाराज रथ खाली गेला. आणि रथ खाली गेल्यानंतर जसा कर्णाचा बाण आणला तसा मुकुटाला लागला आणि मुकुट खाली पडला. बर का. विठाला 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 विठाला. जसा कर्णाने बाण सोडला तसा तो बाण मायबाप अर्जुनाच्या कंठाला लागणार. देव सारथ्य करत होता रथाचं. देव सारथ्य करायचा आणि बाण येणार, अर्जुनाच्या कंठाला लागणार. देवाने फक्त अंगठा खाली दाबला, रथ जमिनीत रुतला मायबाप. तो बाण आला आणि मुकुटाला लागला, मुकुट खाली पडला. मुकुट खाली पडल्यानंतर देवानं सांगितलं, देव सारथ्य करत होता अर्जुनाच्या रथाचं. देव आपल्याकडे भावकीय नाही, देव सारथ्य करायचा, अख्ख्या जगाचा मालक. आपल्याला अडचण आली तर गावातली माणसं येत नाही ती.
त्या देवानं सांगितलं अर्जुनाला, देवा अर्जुना खाली उतर रथातनं. अर्जुन म्हणाला नाही, नियम काय आहे, तू खाली उतरायचं, गुडघ्यावरती बसायचं, मांडी मला उतरायला द्यायची. एवढा अधिकार अर्जुनाचा होता. का माहितीये का, अर्जुनाच्या रोमा रोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण, बर का, जय घोष निघायचा, जय घोष. आपण मातीत गेलो तरी आपलं तोंड देवाचं नामस्मरण म्हणत नाही. आणि काय लागतंय व, पैसा ना लागे, रुपया ना लागे, ना लागे कवडी दमडी, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. दुसरं काय लागत नाही, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. नारळ सुद्धा लागत नाही देवाला, पंढरीश भगवान परमात्म्याला. पण आपलं झालंय काय माहितीये का, माणसं श्रीमंत झाली की बालाजीला जातात, आणि माणसं गरीब झाली की माझ्या पंढरपूरला येतात. महाराज लक्षपूर्वक ऐका, पंढरपूरचा देव असा आहे, तुम्ही विश्वामध्ये कुठल्याही देवापाशी जावा, लांबून दर्शन आहे, पण पंढरीश भगवान परमात्मापाशी गेला ना तर डायरेक्ट पायावरती दर्शन आहे. ऐसे तळा नाही कोटे, तुकोबाला विठ्ठल भेटे, ओ तुकोबाला विठ्ठल भेटे, तुकोबाला विठ्ठल भेटे. ऐसे तळा नाही कोटे, तुकोबाला विठ्ठल भेटे, तळाला रुक्मिणी भेटे, अर्जुनाला सांगितलं खाली उतर, अर्जुन उतरना, ढकलला खाली, रथातून खाली ढकलला. रथातनं खाली ढकलल्यानंतर देवाने रथ सोडला, रथ धाड 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 पेटायला लागला. अर्जुनाला वाचवला का, देवाच्या पायापाशी बसला होता म्हणून अर्जुनाला वाचवला. देवाला आवडतं कोण, नीट ऐका, म्हणून या देहातील या रथातील, हा देह म्हणजे एक रथ आहे आपला, या रथातील जर देव जर एकदा निघून गेला ना तर हे रथ धाड 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 पेटतो, लक्षात ठेवा. आणि हा रथ धाड 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 कोण पेटवतो माहितीये का, आपली लोक धाड 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 रथ पेटवतात. म्हणून नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या मागे सर्व ही रातील, तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कुणी. मग महाराज आम्हाला एक प्रश्न पडलाय, देवाला आवडतो कोण, नामस्मरण करणारी. मग या मृत्यू लोकामध्ये, या कलियुगामध्ये असा कुठला देव आहे की आमचं महाराज आम्हाला मुक्ती देईल, त्या देवाचं नाव आहे विठोबा रखुमाई. जय विठोबा. आई वडिलांना नम्रतेची विनंती आहे माझी, जे जे वडील आई वडील या कीर्तनासाठी उपस्थित आहेत त्यांनी लक्षपूर्वक ऐका, आपल्या मुलांवरती योग्य ते संस्कार करावं. तुमचं जर म्हातारपण चांगलं जावं असं वाटत असेल तर मुलांवरती योग्य ते संस्कार करा. जर योग्य ते संस्कार मुलांवरती केले नाही तर लक्षपूर्वक ऐका, तुमचं म्हातारपण धोक्यात आहे. आताची मुलं वाईट मार्गाला गेलेली आहेत, वाईट मार्गाला. कीर्तन अजून संपलं नाही बरं का, आधी मध्ये कोणी येऊ नका फक्त. वाईट मार्गाला मुलं आताची गेलेली आहेत आणि घरची माणसं म्हणतात आई वडील माझा मुलगा लय चांगला आहे, त्याच्या शाळेत जावा, पोरगा कुठं शाळेला घातला असेल तिथं जावा, त्याची मित्रमंडळी तपासा. लक्षपूर्वक ऐका, एवढी संपत्ती जमा आपण मुलांसाठी केलेली आहे,
मुलगा जर वाया गेला का नाही, वाया, मुलगी जर वाया गेली, लक्षपूर्वक ऐका, किती बी एकर जमीन कमवून ठेवा, ती गुंट्यावर इकून टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुलांना सगळ्यात मोठी संपत्ती आपली मुलं आहेत. ही मुलं जर मुलांवरती जर योग्य ते संस्कार नाही केले तर लक्षपूर्वक होय ऐका काय होईल. आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे, ओ आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान, बहुमान, आई रे बेमान दुनिया. महाराज मुलांवरती योग्य ते संस्कार करायला विसरू नका. परमार्थ 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 म्हणजे काय, उत्तर आहे का. आई वडिलाला सुखी ठेवणं हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आपल्या घरच्यांना सुखी ठेवणं हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आणि मुलांवरती योग्य ते संस्कार करणं हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. दुसरं तिसरं काहीच करू नका, काहीच करू नका. दुसरं तिसरं सगळ्यात मोठा परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे आई वडिलाला सांभाळणं म्हणजे सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आपण लहान असताना आई वडिलांनी सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत. 40च्या पुढं आपल्या वडिलांचं, आई वडिलांचं वय गेल्यानंतर डबल वाक्य बोलतात आपले आई वडील, डबल. रागावू नका, रागावू नका. का त्याच आई वडिलांनी आपली 4 वाक्य सहन केलेले आहेत. आपलं 2 करायला काय हरकत आहे आपल्याला. म्हणून बाप म्हणजे सगळ्यात मोठा आपल्याला आधार आहे. ज्याच्या घरची आई गेली त्याच्या घरचं प्रेम गेलं मायबाप, आणि ज्याच्या घरचा बाप गेला त्याच्या घरचा सगळ्यात मोठा आधार गेला. लक्षपूर्वक ऐका. आई गेली, जगातलं सगळ्यात प्रेम संपलं. आई गेली, बाप गेला, सगळ्यातली माया संपली, आधार संपला. वडील नुसते घरी जरी बसले तरी सगळ्यात मोठा आधार वाटतो. लक्षपूर्वक ऐका, आधार वाटतो. आई गेल्यानंतर कोणीही प्रेम करू द्या, सगळ्यात मोठं स्वार्थाचं प्रेम आहे. आणि बाप गेल्यानंतर कुणीही आपल्या खांद्यावरती हात ठेवू द्या, तो हात म्हणजे स्वार्थासाठी, एवढं लक्षात ठेवा. आई वडील मुलांकडून स्वार्थ साधत नाहीत. हा, जग स्वार्थ साधतं, आई वडील नाही. आता मुली कीर्तनाला आलेले आहेत बाबांच्या, या घरी जर उमऱ्याला आल्या ना तर कधी सुद्धा पिशवी माघारी बाबांनी रिकामी जाऊ दिली नाही. याला बाप म्हणायचं. आता जर महाराज बापाची आठवण आल्यानंतर दुसऱ्याच्या बापाकडे बघितल्यानंतर त्यांना वाटत असेल मला कसं तरी होत या, बाप लोकाचा बघताना पोरी हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना माझा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, या लाडक्या लेकिया कशा वनवाशी झाल्या, मला कसं तरी होत या, बाप लोकाचा बघताना पोरी हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. बाप मनात झुरायचा लग्न लेकीच करीन, हे उदार पादार बाप जमून ठेवायचा. महाराज बाप आहे आणि बापाला फक्त कष्टच करावं लागतं. बापाला रडता येत नाही. ही उभा राहिलेली लोक आहेत का नाही, खाली बसलेली लोक, या लोकांनी लय कष्ट केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये. रात्रंदिवस महाराज ही लोक महाराज राबतात का माझ्या मुलाबाळांचं महाराज सगळ्या गोष्टी सोयीच्या व्हाव्या. कष्ट करत असतो बाप. बाप कष्टाचा का भाडी उसरानात मोडतो या, बायका पोरांना ठेवून कांड उसाच मोडतो या, खावास खावाटी फाटलेलं सोयीद्वाऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोत्राला
सदा ठिगाळ जोडलेलं आली जत्रा गावाची बाप बाजारी जायाचा हे उदार पादार कापड पोरांना आणायचा बाप कष्टाचा काबाडी बाप कष्टाचा काबाडी आहे म्हणून ओरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाने कधी कुणा दाखविना डोळ्यातील पाने जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी काना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर म्हणून आई वडिलाची सेवा करा जे आई वडिलाची सेवा करतात त्यांची सेवा जगद्गुरु तुकोबा म्हणतात मला घडावी अभंगाचा शेवटचा चरण फुलवाटा तुकमाने माझ घडत्याची देवा तुकमाने माझ घडत्याची देवा तुकमाने माझ घडत्याची सेवा तुकमाने माझ घडत्याची सेवा हो तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही पर नाही कुळी कन्या पुत्र होती ते सात्विका कुळी कन्या पुत्र होती ते सात्विका तरी माझ्या दैवा पार नाही व तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती ते सात्विका कन्या पुत्र होती ते सात्विका तया तारिक वाट देवा वाट देवा तया तारिक वाट देवा तया तारिक वाट देवा तया तारिक तया तारिक वाट देवा वाट देवा वाट देवा वाट देवा तया तारिक वाट देवा वाट देवा तयाचा हरिक वाटे देवा वेळ कमी आहे आपल्याकडे तयाचा हरिक वाटे देवा तयाचा 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 तयाचा
माझ्या देवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. जाता जाता 3 वाक्य सांगून जाईल. ही 3 वाक्य घरी घेऊन जावा आणि आपल्या जीवनामध्ये फक्त ह्याचा वापर करा. ती वाक्य अशी आहेत मायबाप. बापा इतकं कमवता नाही आलं तरी चालेल. माऊली महाराज, बापा इतकं कमवता नाही आलं तरी चालेल, फक्त बापानं कमावलेलं फक्त गमावू नका. एवढं हात जोडून विनंती आहे मायबाप. बापानं कमावलेलं फक्त गमावू नका. हा, जर तुम्हाला संसार चांगला करायचा असेल, परमार्थ चांगला करायचा असेल तर महाराज, हा, ज्याला संसार आणि परमार्थ चांगला करायचा असेल त्याने लक्षपूर्वक ऐका. ज्याला संसार चांगला करायचा असेल त्यानं संसारामध्ये बापाला भ्यावं, आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा असेल त्यानं परमार्थामध्ये पापाला भ्यावं. म्हणून जीवन जगत असताना, या माणसांवरती प्रेम करत असताना बर का, काही करायचंय बाबा बाळा बाजू सर 2 मिनिटं. परमार्थ चांगला करत असताना आपल्याला वेद नाही कळला तरी चालेल. परमार्थ करत असताना, संसार करत असताना आपल्याला वेद नाही कळला तरी चालेल, वाङ्मयामधला ग्रंथामधला वेद नाही कळला तरी चालेल, फक्त माणसाच्या वेदना फक्त आपल्याला कळाल्या पाहिजेत. तुम्ही देव झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो आणि या धोत्रे परिवाराच्या विनंतीला मान देऊन सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, पाहुणे मंडळी, भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो आणि धोत्रे परिवाराला विनंती आहे की वडील गेलेले आहेत, आई अजून तुमच्यापाशी आहे. हां, आईची फक्त सेवा मनोपूर्वक करा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. सर्व परिवाराला मदतीची विनंती आहे की फोटोपाशी सर्वांनी उपस्थित राहावा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.